आमची अशी मागणी आहे की या घटनेची सखोल चौकशी होऊन SIT नेमावी. दुसरी मागणी अशी आहे की एकनाथ खडसे व त्यांच्या मुलींना या ठिकाणी अटक करण्यात यावी. म्हणजे तपास हा पारदर्शकता होईल, त्या म्हणजे निपक्षपणे तो तपास होईल. आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की त्यांनी काल संघटनांचे नावं घेतलेले आहेत की मला बरेच संघटनाचे लोक ब्लॅकमेलिंग करत आहेत, ब्लॅकमेल केलेलं आहे. त्या संघटनेचे नावं त्यांनी जाहीर करावे अशी आमची आजची ही मागणी आहे. आणि त्यांनी ती जमीन वापिस या लोकांना करावी. त्यांनी ते दिशाभूल करून खोटे दस्तावेज तयार करून जे जमीन खरेदी केलेली आपल्या मुलीच्या नावावर शुगर कारखान्याच्या नावाच्या अंतर्गत त्यांनी ती जमीन वापस करावी अशी आमची ही मागणी आहे. आणि यासाठी आमची आज पत्रकार परिषद होती. आणि त्यांनी या गोष्टीचं म्हणजे न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष रस्त्यावर उतरून या ठिकाणी मोठं आंदोलन करेल. मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. ही जमीन महारवतनाची नसून वर्ग 1ची जमीन मी या ठिकाणी खरेदी केली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय सांग? नाही बघा, 96-97चा उल्लेख करता आहे की मी हे एक नंबर वर्ग 1मध्ये केलेली आहे. बाकी यांना ते माहीत नाही की त्यांनी केव्हा केली असं. तर आणि 97-96 सांगतात, त्यांनी 2002मध्ये ते जमीन खरेदी करता. म्हणजे आपण ते कसं 4 ते 5-6 वर्षाचा तो डिफरन्स आहे. मग त्यांनी त्यावेळेस खरेदी का नाही केली? मग ते वर्ग 1 करताना 2002मध्येच का केली? तर याच्याही सुद्धा त्यांनी आम्हाला ते म्हणजे सर्वसामान्याला त्यानं या पीडित परिवाराला त्यांनी ते उत्तर द्यावं. आणि त्यांनी ते खरेदी खत यांच्यावर म्हणजे खोटं आम्हीच दाखवून ते केलेलं आहे हे आम्ही सिद्ध केलेलं, म्हणजे सिद्ध करण्यापेक्षा आम्ही कलेक्टर साहेबांना ते प्रूव्ह करून दाखवलंसुद्धा आहे. आणि त्या ठिकाणी सर्व खाडाखोड आहे. आणि खरेदी खतावरसुद्धा खाडाखोड आहे. आणि त्यांच्या मुलीचं नाव त्यांनी हाताने नंतर ते 9व्या नंबरवर टाकलेलं आहे. हां. आणि 8 लोकांची खरेदी करत असताना 7च लोकांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे खरेदी खतामध्ये. याचीसुद्धा SIT चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. की त्यांनी ते जमीन खरेदी करत असताना त्या ठिकाणी त्यांना मोबदला देण्याचं आश्वासन दिलं आणि तुमच्या परिवारातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी सेवेत घेऊ, म्हणजे कामावर घेऊ, या आशेने त्यांना ते जमीन त्यांनी ते घेतली की आपल्या परिवाराला काहीतरी मिळेल या आशेने त्यांनी ते जमीन खरेदी केली. हा त्यातला भाग आहे. आणि त्याच एकटा काय तर म्हणजे त्या गरीब आहे ना, गरीब असल्यामुळे ते रस्त्यावर येत आहेत. ते काही पैसे धनाढ्य आहे का? आमचा समाज हा तळागाळातला समाज आहे. बहुजन समाज, मागासवर्गीय समाज आमचा रस्त्यावर येणारा समाज आहे. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन तेच शेती आहे. आणि ते शेतीत त्यांना समजलं की ते शेतीवर कारखाना होत नाही आहे. आपल्या मुलीच्या नावावर त्यांनी परस्पर करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा समजलं त्यावेळेस ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि 2001 पासून ते असा पाठपुरावा सतत करतायत. आणि यामध्ये राजकीय षड्यंत्राचा विषय येतो कुठे खडसे साहेब? उलट माझी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून मागणी आहे आणि एक अशी विनंती करतो परत आपल्या मीडियाच्या माध्यमातून की ज्या धर्तीवर गिरीशभाऊ महाजन यांनी ती जमीन वापस केली त्या धर्तीवर आपण मनाचा मोठापणा दाखवून त्या गरिबांची जमीन वापस करावी. मुळामध्ये ही जी जमीन घेतलेली आहे ही 85 एकर जमीन आहे. आणि या 85 एकरपैकी 2002ला ही जमीन घेतलेली आहे कारखान्यासाठी, इथेनॉल कारखान्यासाठी. परंतु ते इथेनॉल कारखाना सरकारचं धोरण बदलल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि हा कारखान्याची जमीन आहे तशीच त्या ठिकाणी राहिली. ही जमीन खरेदी जी केली आहे ती जमीन खाजगी सहमतीनं खरेदी केलेली जमीन आहे, वर्ग 1ची जमीन आहे. जी तक्रार आता परवा दाखल झाली ती महारवतनची जमीन आहे. मुळामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी या विधानसभेत प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितले की जमीन महारवतनची नाही, वर्ग 1ची जमीन आहे. आणि वर्ग 1ची जमीन कुणालाही खरेदी करता येते. या ठिकाणी ते धिंडोरा पेटवला जातो की महारवतनचा आणि या जमिनीचा शून्य संबंध आहे. त्याचे कागदपत्र विधानसभेमध्येच महसूल मंत्री यांनी दिलेले आहे. आता यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की खरेदीमध्ये छेडछाड केली का काय केली, अशी कुठलीही प्रकार त्या ठिकाणी नाही. जे छेडछाड केली त्याला त्या ठिकाणी त्या जयवल्लभबाईच्या मुलाची सही केलेली आहे की आम्हालाही मान्य आहे. आणि छेडछाड केली वगैरे हे विषय आमचे नाहीच आहे. किंवा तो नायट्रासिटी वगैरेचा विषय होऊ शकत नाही किंवा फसवणुकीचा विषय होऊ शकत नाही. कारण हे विषय जे आहेत ते सब रजिस्टरनं पाहायचे आहेत. त्याने ते सब रजिस्टरने रजिस्टर केली म्हणजे ते बरोबर आहे असं आम्ही गृहीत धरतो कायद्यानुसार. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ॲट्रॅसिटी लावली, एकनाथ खडसे यांच्यावर ॲट्रॅसिटी लावली, नाटक करायची मागणी करत आहे.
मुळामध्ये माझा काय संबंध आहे ट्रेसिटीचा? मी काही तिथं हजर नव्हतो, काही मी तिथं व्यवहार केलेला नाही, मी कुठे 1 मिनिट तिथं उभा नव्हतो, माझी कुठे बोलाचाली झाली नाही, तिथं कोणावर शिवीगाळ झालेली नाही. मग अशा स्थितीमध्ये वाऱ्यावरच ॲट्रॉसिटी लावायचे, दबावापोटी ॲट्रॉसिटी लावायचे, हे चुकीचं आहे. यामध्ये अडकमोलने म्हटलेलं आहे किंवा गिरीश महाजनांनी याची जमीन, गिरीश महाजन या संस्थेचे संचालक आहे. कोणत्या संस्थेत? तापी पूर्णा शुगर अँड अलाइड कंपनी खाजगी, या कंपनीचे गिरीश महाजन त्या ठिकाणी संचालक पूर्वी होते, आजही संचालक आहे. आणि गिरीश महाजनच्या नावावरही त्या ठिकाणी 5-6 एकर काहीतरी जमीन होती. गिरीश महाजनने ही जमीन तातडीनं त्यांना परत देऊन टाकली. ते काही गिरीश महाजन करण्यासारखा उदार आहे म्हणून दिली नाही. त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी ही जमीन आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जे ॲफिडेविट करतो कोणाची किती प्रॉपर्टी आहे, त्या ॲफिडेविटमध्ये ही जमीन लिहिली नव्हती. आणि ही जमीन न लिहिल्यामुळे जर कोणी तक्रार केली असती तर गिरीश महाजनची आमदारकी रद्द झाली असती. या कारणासाठी गिरीश महाजनने ती जमीन ताबडतोब दिली. पण तरी अजूनही तक्रार करता येते त्याची, जरी 10 वर्षापूर्वीचं असलं तरी तक्रार केव्हाही करता येते. पण त्या कारणासाठी ती दिलेली जमीन आहे परत, अशी काही स्वतः दिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महारवतांचा संबंध नाही, कोणत्याही प्रकारे गैरखरेदी केलेली नाही. पैसा देत असताना या ठिकाणी रेडी टेक्नरच्या दराने पैसा दिलेला आहे आणि हा पैसा मिळाला अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. 29 लोकांकडून ही जमीन खरेदी केली, फक्त एकाच खरेदीदाराची तक्रार आली. आता 25 वर्षानंतर तक्रार केली, 25 वर्षानंतर जागा गेली का आम्हाला पैसे मिळाले नाही. 25 वर्षामध्ये काय नाही केलं? कारण आता एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून नाथाबाला कसं अडकवता येईल अशा स्वरूपाचा हा विषय आहे. आमदार चंद्रकांत पाटलांनी पण विधानसभेमध्ये ही लक्षवेधी विचारली होती. त्या लक्षवेधीतच महसूल मंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. आणि आता विनाकारण नाथाबाला या ठिकाणी अडकवण्याचा का प्रयत्न होतो आहे? कारण या जळगाव जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाला एकही विरोधक नाही. मग एकमेव राहिलेला विरोधक म्हणजे नाथाभाऊ. मग एकनाथ खडसेंना कसं नाउमेद केलं पाहिजे, कसे खोटे गुन्हे दाखल केले पाहिजे, कसं राजकारणामध्ये चूक बसवलं पाहिजे, हा यांचा प्रयत्न दिसतो.